नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे सकाळची वेळ आहे आणि मी चहा उकळत ठेवलेला आहे. बाजूला दूध गरम करत ठेवलेलं आहे. तर चहामध्ये घालण्यासाठी आलं चेचून घेत आहे. तर असा सकाळ सकाळी चहा आणि खारी खायचं मन झालं होतं म्हणून आज दुकानातून जाऊन खारी आणलेली आहे. ती मी तुम्हाला अशी खारी दाखवत आहे की मी आज चहा आणि खारी खात आहे म्हणून. तर आपला चहा उकळून झालेला आहे, त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि असा मस्तपैकी चहा उकळत आहे. तर उकळलेला चहा मी गाळणीने गाळून वाटीमध्ये घेतलेला आहे. त्यासोबत खाण्यासाठी मी खारीसुद्धा घेतलेली आहे. तर मी रोज रोज चहा खारी खात नसते, तर मला नुसता चहा असला तरीसुद्धा चालतं, पण आज मन झालं ना चहा आणि खारी खाण्यासाठी, तर मी असा घेतलेला आहे. या तुम्ही पण चहा आणि खारी खायला. तर इथे माझे चहा आणि खारी खाऊन झाल्यानंतर डब्यामध्ये तांदूळ भरायचे होते. तर 10 किलोची बॅग होती दावतची आणलेली, तर ती मी डब्यामध्ये ओतत आहे. तर त्यामध्ये बघा 1 चमचासुद्धा फ्रीमध्ये मिळालेला आहे. तर ते झाल्यानंतर इथे बघा बाहेर माळवं घेऊन मावशी आलेल्या होत्या. तर त्यांच्या इकडे ढबू मिरची, काकडी, कारली, फ्लावर, टोमॅटो आणि थोडीफार भाजी होती. तर ढबू मिरची, तर यातील मी फक्त ढबू मिरची, टोमॅटो आणि काकडी, वांगी एवढंच घेतलेलं आहे. तर टोमॅटो 10 रुपये पावशेर आहे, तर वांगी 15 रुपये पावशेर आहेत, ढबू मिरची 15 रुपये पावशेर आहे. तुमच्याकडे कसं आहे भाजीपाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणत्या गावातून माझा ब्लॉग बघता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी जास्त काही भाजी घेत बसत नाही, कारण या मावशी 2 दिवसाला येतात, त्यामुळे कसं थोडेफारच घेते. आणि फ्रीज जरी असला तरी ताजी ताजी मिळून जाते, त्यामुळे जास्त मी काही घेत नाही. आणि उन्हाळ्याचे दिवस असतात ना, तर खराब होण्याची जास्त शक्यता असते, म्हणून लागल तेवढंच घेते. तर इथे भाजी घेऊन मी आत आलेली आहे. आणि आज भाजीमध्ये मला बटाट्याची भाजी करायची होती, डाळ बटाटा. तर इथे मी बटाटे चिरत आहे. 3 बटाटे आणि 1 कांदा असा चिरून घेतलेला आहे. डाळ बटाट्याची भाजी मी सिंपलच करणार आहे. आणि डाळ बटाटा म्हटलं की सोपी आणि साधी रेसिपी असते, ते काय सर्वांनाच माहीत असते, त्यात काय अवघड नसतं. त्यामुळे मी जास्त अशी काही रेसिपी दाखवत बसत नाही, थोडीफार शॉर्टकटमध्ये दाखवते. तर तुम्ही बघू शकता इथे बाजूला मी दूध गरम करून झाकून प्लेट ठेवलेली आहे. तर आता गॅस ऑन करून कढई ठेवत त्याच्यावरती कढई ठेवते. तर कढईमध्ये थोडेफार तेल होते, सांडगे तळलेले, ते मी असे झाकून ठेवलेले होते. त्यातलंच तेल थोडेसे वाटीमध्ये काढून ठेवलेले आहे. आणि त्यामध्येच कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद अशी फोडणी घातलेली आहे. एकदम सिंपल भाजी आहे. आणि डाळ बटाटा एकदम असा सिंपलमध्ये केला तर छान होतो. जास्त तामझाम मी करत बसत नाही. सकाळची एकतर घाई असते आपल्याला, जेवण आवरायची, बाकीची पण कामे असतात. तर इथे मला फोन आलेला म्हणून मी त्यासाठी बाहेर गेलेली होते. असं सकाळचं जेवण करत करत आत बाहेर आपल्याला आजूबाजूची आणि कामेच असतात,
किंवा कोणतरी येतं, कोणाचा तरी फोन येतो, काही ना काही चालूच असतं. तर मी कांदा तेलामध्ये परतल्यावरती त्यामध्ये बटाटा टाकलेला आहे चिरलेला. सगळ्याच स्त्रियांचं असंच असतं बघा. सकाळ सकाळी प्रत्येकाचं आवरायचं, प्रत्येकाच्या हातामध्ये द्यायचं, हे दे ते दे. आपल्या पाठीमागून सगळेजण असतात ना, तर सगळ्यांचं आवरायचं, नाश्ता दे, चहा दे आणि त्यातनंच हे जेवण करायचं, स्वयंपाक करायचा. डबा कोणाकोणाचा घरी डबा असेल त्यांचं तरी धावपळ ही सकाळपारी असतेच असते. पण माझ्या घरी ना डबा वगैरे काय नसतो, मिस्टर जेवून जातात ना, त्यामुळे माझं निवांत असतं. पण आवरते मी पण सकाळी लवकर. तर मी आता त्यामध्ये चटणी टाकलेली आहे. आमच्याकडे तर चटणीच म्हणतात. तुमच्याकडे लाल तिखट तुम्ही लाल तिखट म्हणू शकता. तर मी त्यामध्ये आता मुगाची डाळ टाकलेली आहे. थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. आणि आता पाणी ओतून त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवत आहे शिजत. तर आज जेवण जास्त करायचं नव्हतं, फक्त भाजी, 2 भाकरी आणि भात एवढंच करायचं होतं. तर मी साईडला भाजी शिजत ठेवलेली आहे आणि इकडं म्हटलं आता लागल्यास 2 हातासरशी भाकरी करून घ्याव्या. तर इकडं भाकरीसुद्धा करून घेत आहे. भाकरी आणि भाजी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की माझी भाजी कशी दिसते. तुम्ही ढिगवाला मसाले घातला म्हणजे भाजी आपली छान होईल असं नसतं. थोडीच करावी मोजक्या साहित्यात. आणि तुम्ही बघू शकता ती पण भाजी खाऊन. खेडेगावातनी कसं असतं, थोड्या कमी साहित्यात करतात, पण त्याला चव कसली भारी असते. तसंच मी पण थोड्या साहित्यात करते, जास्त मसाला घालत बसत नाही. तर इकडे बघू शकता भाजी म्हणजे मस्तपैकी तयार झालेली आहे आणि 2 भाकरीसुद्धा तयार झालेल्या आहेत. तर इथे मी सकाळी घेतलेले माळवं पिशवीत भरत आहे. तर ढबू मिरची, टोमॅटो, काकडी आणि वांगी एवढंच मी घेतलेलं आहे. ते मी आता अशा वेगवेगळ्या पिशवीतनी भरून ठेवत आहे. म्हणजे आपण फ्रीजमध्ये अशा पिशव्या ठेवल्या की हातासरशी पटकन आपल्याला घेता येतात त्यामुळे. आणि तुम्ही माझा इथंपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल मी धन्यवाद. बाय बाय. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी असे डेली ब्लॉग तुम्हाला दाखवत जाईन, रुटीन. गरमी खूप आहे, तर उन्हाळ्याची तुम्हीसुद्धा काळजी घ्या. मस्तपैकी खा प्या एन्जॉय करा. धन्यवाद.